आजची माझी जी प्रेस आहे ती तालुका लेवलचा विषय आहे आणि मागील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुका झाल्या। त्या निवडणुकामध्ये मी स्वतः उमेदवार होतो। मी उमेदवार अशासाठी झालेलो की शिवसेना भाजपची आमची युती होती आणि युतीमध्ये जेवढी ताकद आमची तालुक्यामध्ये शिंदे सेनेची पाहिजे होती, शिवसेनेची, तेवढी आमची ताकद नसल्याकारणे आम्ही सामंजस्यपणाने प्रवाहामध्ये येण्यासाठी आम्ही युती मान्य केली। त्याच्यामध्ये आम्ही एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीची आमची मागणी होती, पण जिल्हा परिषद आम्हाला मिळाली नाही। त्यामध्ये आम्हाला एक पंचायत समिती वाढवून मिळाली आणि हे पालकमंत्री असतील, खासदार नारायण असतील आणि आमच्या वरिष्ठ लेवलचे पदाधिकारी असतील, या लोकांनी एकत्रित बसून पूर्ण जिल्ह्यामध्ये ही युती घडून आणली आणि त्यामध्ये मी स्वतः मंचे पंचायत समितीमधून उभा राहिलो। त्यात 100 मतांनी काय माझा पराभव झाला असेल, मी तो पराभव मानत नाही। याची प्रतिक्रिया मी त्याच वेळेला देणार होतो, पण मला प्रतिक्रिया देऊन माझंच मला मोठेपणा मिळवायचं नव्हतं म्हणून मी शांत होतो। पण कालच पालकमंत्री महोदयांनी काहीतरी पलीकडच्या विभागामध्ये काहीतरी पक्षप्रवेश घेतले आणि त्या पक्षप्रवेशामध्ये निवडणूक संदर्भात माझ्या विरोधामध्ये जो उभाटा सेनेचा जो उमेदवार होता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्यामध्ये तिथे त्या ज्या ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया वाचल्या, पालकमंत्र्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या। त्यात मी एकदम अचंबित झालो की प्रवेश भाजप पक्षाचा आणि तिथे चर्चा विलास साळसकरची होती, याबद्दल मला काय सुचलं नाही। तरी पण जे काय बोलले त्याच्यावरती मला माझं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, कारण जर मी या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण नाही दिलं तर उद्या मी गुन्हेगार ठरेन असं मला आता वाटायला लागले। कारण आम्ही पालकमंत्री महोदय या आमच्या देवगड तालुक्याला पालकमंत्रीमध्ये पहिली वेळ मिळालं। शिवसेना भाजपची आमची युतीची सत्ता आहे। शिंदे साहेबांनी आज एवढं मोठं बंड पुकारलं आणि त्याच्यामुळे बंड पुकारून सत्ता आली, त्या कुठेतरी सत्तेची लोकांना फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही आज गप्प होतो। पण किती दिवस गप्प राहायचं आणि किती सहन करायचं, हे सहन करणाऱ्यापैकी आम्ही नाही, कारण आम्हाला ते बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही। जिथे अन्याय असेल त्या अन्यायाच्या ठिकाणी वाचा कोणाने ते न्याय मागणं हे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे। त्या शिकवणीचे आम्ही शिवसैनिक आहोत। काल प्रवेश करतेवेळी आमच्या शिंदे गटाचे जे सरपंच होते मंचेचे, त्यांचाही प्रवेश घेतला गेला। आम्ही रोज पत्रकारांच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून वाचतोय की वरिष्ठ लेवलला चर्चा झालेली आहे आणि आमचा निर्णय झालेला आहे की महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाच्या कुठल्या पदाधिकाऱ्याचा कोणी प्रवेश घेऊ नये। आमच्यामध्ये उभाटामधून 1 वर्षापूर्वी मंचे सरपंचांनी प्रवेश केला होता, त्यांचाही प्रवेश काल घेतला गेला। माझ्या माहितीप्रमाणे 23/5/2026 रोजी मंचे सरपंचाच्या उपस्थितीत भाजपचे तिथल्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांबरोबर काहीतरी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांच्यानंतर मग कालच्या शनिवारी त्यांच्या काहीतरी प्रवेश झाला। ज्यावेळी मी उभाटामधून त्यांचा प्रवेश घेतलेला त्यावेळेला पालकमंत्र्यांनीच आमच्या जिल्हा प्रमुख असतील किंवा वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांना सूचना केली होती की तुम्ही मला विचारल्याशिवाय किंवा माझ्या मतदारसंघात प्रवेश का घेता। तर त्यांना माझी विनंती आहे, जसं तुमचा पक्ष वाढायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रयत्न करता किंवा हे करताय, त्याप्रमाणे आमचा सुद्धा पक्ष वाढायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या स्थानिक लेवलला बांधणी करणार। पण आम्ही तेवढी जोमाने जेवढी बांधणी करायला पाहिजे तेवढी अजून आतापर्यंत करत नव्हतो, का आता आपली महायुतीची सत्ता आहे म्हणून आम्ही शांत होतो। पण तुम्ही जर असंच आमच्या पक्षाचं जर कुठे नामोनिशाण जर ठेवायचं नाही, याच प्रयत्न जर काम करत असाल तर आम्हाला आमच्या पदाला न्याय देण्यापुरतं काम करावं लागेल आणि ते आम्ही भविष्यामध्ये करणार।
आणि ही वेळ तुम्ही आज आमच्यावरती आणली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. युतीमधून जो उमेदवार निवडून आला, म्हणजे उभाटाचा जो माझ्या विरोधामध्ये उमेदवार निवडून आला, त्याने काल जाहीर सांगितलं की मला राणेसाहेबांचं सहकार्य होतं, राणेसाहेबांची मला साथ होती म्हणून मी निवडून आलो. साळसकरांचा प्रचार 7 वाजता बंद व्हायचा आणि आमचा 7 नंतर चालू व्हायचा. तर आणि त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या बाजूला बसले त्यांचे कोण हितचिंतक चाहते पदाधिकारी होते, ते टाळ्या वाजवत होते, हसत होते. पण त्यांना हे नाही माहिती आहे की माझा प्रचार रात्री 4 वाजेपर्यंत चालू असायचा म्हणून. 7 वाजता माझा प्रचार बंद होता, मी 4 वाजेपर्यंत प्रचार करत होतो, पहाटे 4 वाजेपर्यंत प्रचार करत होतो. तुम्ही देवगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या विषयावरती मला काय बोलायचं नव्हतं, पण आम्ही जर बोललो नाही तर लोकांना कळणार नाही म्हणून आज आम्हाला बोलावं लागते. देवगड तालुक्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून जो काय फंडा जो आणला, त्या बिनविरोधच्या निवडून आणणाऱ्या जे कोण पदाधिकारी निवडून सदस्य आले त्या सदस्यांमध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत सदस्य यात विलास साळसकरचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यावेळेला जे आज कालच्या विष्णू घाडे यांच्या बोलण्यावर नंतर जे कोण टाळ्या वाजवत होते, हसत होते, ते विलास साळसकर आता 3 वाजता पण फोन करत होते का हे काम व्हायला पाहिजे म्हणून. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी 100% काम करतो आणि जे करतो ते प्रामाणिकपणे करतो. आमची महायुती होती म्हणून आम्ही युतीचे उमेदवार जिंकले पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून आणले. आणि काल ज्या लोकांचे प्रवेश घेतले गेले, उभाटाचा तालुका प्रमुख जयेश नर, पालकमंत्री महोदयांना कितपत माहिती आहे मला माहिती नाही, पण एक पंचायत समिती सदस्याचा जेव्हा फॉर्म पाठी घ्यायचा होता त्यावेळेला त्यांचा जो प्रवेश घेतला तालुका प्रमुख तहसीलदारांच्या तिथे दरवाजावरती उभा होता. त्या तहसीलदाराच्या दरवाजाचा उभा त्याला बाजूला करून सदस्याला आतमध्ये जाता फॉर्म पाठी घ्यायला लावला आणि भाजपचा उमेदवारांनी बिनविरोध करून दिला. 2 जिल्हा परिषद सदस्य घरात घुसून त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या चर्चा करून त्यांना फॉर्म घ्यायला लावले. एक दुसरा पंचायत समिती सदस्य त्याचंही तसंच करून दिलं. त्यावेळेला यांचे मंडळ अधिकारी, यांचे जे पदाधिकारी होते ते विलास साळसकरच्या रात्री मागून करत होते आणि तेच पदाधिकारी सांगतात की आम्ही प्लॅनिंग करून विलास साळसकरला पाडलं. तर असं जर तुमचं युतीमध्ये प्लॅनिंग असेल तर भविष्यामध्ये ही एकच निवडणूक झालेली नाही, भरून निवडणुका होतील. मग आम्हाला पण त्या पद्धतीने वागावं लागेल आणि गमिनी कावा काय असतो हे आम्हाला सांगावं लागेल. मला या गोष्टीवरती परत मी विनंती करतोय, मला या गोष्टीवरती वाच्यता करायची नव्हती. झाकली मूठ 1.25 लाखाची करायचं होतं, पण काही गोष्टीला मर्यादा असतात, लिमिट असतात. त्या लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर त्या गोष्टी बोलायला लागतात, म्हणून आज मला हे बोलावं लागलं आहे. पालकमंत्री महोदयांचं काम चांगलं आहे, त्याबद्दल माझे काहीच वाद नाही. ते काम करतायत, ज्यांची कामं होत आहेत त्यांना माहिती त्यांची कामं काय होत आहेत. मी आतापर्यंत जी त्यांच्यापर्यंत कामं दिली ती काही माझी वैयक्तिक कामं नव्हती, सर्वसामान्य लोकांची कामं होती. ज्या ठिकाणी यांचे पदाधिकारी पोचत नाहीत, यांचा पक्ष पोचत नाही, हे पोचत नाहीत, त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या होत्या. 3 वर्षांमध्ये त्यांना मी दिलेलं आहे, लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्याच्या सह्या, त्याच्या पोच माझ्याकडे आहेत, पण त्यातलं एकही काम कुठलं आमचं झालेलं नाही. त्यांना मी वारंवार भेटून सुद्धा विनंती केलेली आहे की साहेब, मला काय आमदार व्हायचं नाही आहे, मला काय खासदार व्हायचं नाही आहे, पण जर आपण सर्व लोकांची कामं केली तर तुमच्याच मतामध्ये भविष्यामध्ये त्या वाढ होईल, ती मतं तुम्हालाच मिळतील. ही आमची स्वच्छ मनाची, आमची प्रामाणिकपणा आमचा होता आणि आम्ही ह्या प्रामाणिकपणाने काम करतो. एखाद्या कार्यकर्त्याला तुम्हाला आम्ही विसरणार नाही, तुम्हाला आम्ही न्याय देणार असं सांगून जे माझ्या बाबतीमध्ये घडलं असंच इतरांच्या बाबतीमध्ये असेल तर हे तुमचं सत्य आहे का? काम करायची पद्धत ही जी काय सत्य आहे का? आता आम्हाला कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट झालेली आहे. त्यात तो निवडून आलेला सदस्य जाहीरपणे सांगतोय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये
की मी राजकारणामध्ये 40 वर्षे आहे. दुसरा हास्याची गोष्ट अशी, स्वतःच सांगतात की मी 10 वर्षापूर्वी राणेंचाच कार्यकर्ता होतो. मग तो 10 वर्षापूर्वी राणे सोडून बाजूला का झाला आणि आता परत त्यांना स्वीकारावं राणेंना का वाटलं, हा माझा मूळ प्रश्न आहे. दुसरी गोष्ट सांगतात की 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे आणि मी 40 वर्ष राजकारण केलंय. पण त्या विष्णू घाडे यांना माझं सांगणं आहे की तुमच्याच मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये फिरतेवेळी काही लोकांच्या समस्या होत्या, त्या मी अगोदर मांडल्या आहेत. आणि आता तुम्ही सदस्य आलात, पण तुमच्यात झालेलं एक मी साधं एक उदाहरण तुम्हाला देतो. राटेश्वरमध्ये धुरीवाडी इथे बेकायदेशीररित्या उत्खनन होतं म्हणून मी 7/4/2026 तहसीलदारांचे लक्ष वेधले होते. आणि ते लक्ष वेधल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार मार्फत त्याची सगळी मोजमाप करून जो आज देवगड निपाणाचा जो काम करणारा ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराला निखिल कंस्ट्रक्शन या कंत्राटात ते उत्खनन केल्याबद्दल देवगडचे सर्व प्रशासकीय अधिकारी, महसूलचे जे अधिकारी आहेत, त्यांना 5,91,12,700 रुपये दंड ठोकला आहे. तसा आदेश आणि ऑर्डर माझ्याकडे आहे. माझी फक्त पालकमंत्री आणि या सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी आहे की हा जो आदेश आलेला आहे याची शासनाच्या तिजोरीमध्ये वसुली व्हायला पाहिजे. कागदोपत्री हे आदेश असता कामा नये, हेच फक्त माझं एक प्रमुख मागणी आहे. आणि विष्णू घाडे यांना मला सांगणं आहे की हे तुमच्या मतदारसंघामध्ये हा घडलेला प्रकार आहे. 40 वर्ष तुम्ही राजकारण आहे म्हणून लोकांना सांगता आणि तुम्ही 40 वर्षामध्ये राजकारण जे केलं आणि तुमच्या राजकारणाची काय पद्धत आहे ती तिथल्या सगळ्या मतदारांसमोर मी जेव्हा प्रचारामध्ये केलं त्यावेळेस सगळी मी त्याची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्याची मला पोच मिळालेली आहे. त्यामुळे मी 100% निवडून येणार याच्यामध्ये माझा आत्मविश्वास होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तालुक्यातील युतीच्या सगळ्या सीट निवडून येतात आणि माझी सीट युतीमधून पडते. आणि त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की युतीचे पदाधिकारी म्हणजे मित्रपक्षाचे पदाधिकारी माझं काम करत नाही, मी पालकमंत्री सांगून दिलं होतं. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती आक्षेप घेऊ नका. आणि मी गप्प होतो 6 महिने. आता तुमचेच पदाधिकारी तुमच्या समक्ष त्या सगळ्या गोष्टी बोलले आहेत. सत्य जे आहे ते उघड झालेलं आहे. याबद्दल मला खूप आनंद आहे.